नमस्कार. सर्वांगीण विकास शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सदस्यांना आदरयुक्त नम्र निवेदन. येणाऱ्या 7 तारखेच्या झूम मीटिंग कृपा करून कोणी मिस करू नये, कारण या सेशनमध्ये महत्त्वपूर्ण मेमरी टेक्निक सुधारणा, ऑसोसिएशन मेथड, चेन मेथड, ओल्ड पेग, सॉन्ग मेमरी, शेप मेमरी, शेप मेथड मेमरी, अल्फाबेट नंबर मेमरी मेथड, अभ्यास पद्धती, रिव्हिजन पद्धत इत्यादी सर्व महत्त्वपूर्ण बेसिक टेक्निक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात मेमरी टेक्निकचा केंद्रीय पाठ पूर्ण होईल, जो सर्व मेमरी तंत्राचा आधार. शक्यतो वेळेच्या 15 मिनिटं आधी जॉईन होणं गरजेचं आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे मीटिंगच्या आधी काही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या डिव्हाइसमध्ये किंवा आमच्या डिव्हाइसमध्ये, तर ते गोष्ट आधी क्लिअर करता येईल आणि मीटिंग वेळेत चालू करता येईल. मीटिंगच्या दरम्यान कृपया कोणी फोन करू नये आणि जॉईन होऊ नये. ऑडिओ म्यूट ठेवणे, व्हिडिओ ऑन ठेवणे आणि फक्त प्रश्न विचारताना किंवा काही बोलताना काही माहिती असेल, काही शंका उपस्थित झाली असेल, तर त्यावेळेला अनम्यूट करून तुम्ही हँड राईज करून तुमचा माईक अनम्यूट करून बोलू शकता. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही, तर तो स्वतःचे नोट्स जे तुम्ही सर्वप्रथम दिवसापासून नोंद करत आला आहात, तर त्या आधारे तुम्हाला या कास्टची उजळणी करता येईल. धन्यवाद. आणि जर रेकॉर्डिंग नाही झालं तर कमीत कमी स्लाइड पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या ते तुम्हाला स्लाइड बघताना रिकॉल होतील. दुसरी एक महत्त्वपूर्ण सूचना द्यायची म्हणजे त्या संदर्भात ती एकच मिनिट. ती महत्वाची सूचना म्हणजे ज्यावेळेला मीटिंग सुरू होते तर त्यावेळेला काही लोकांची नावं, त्या नावाच्या जागी काही मोबाईल दिसतात. सॅमसंग 13, ॲपल नोट 3. पण शक्यतो करून तुम्ही झूम मीटिंगमध्ये प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचं नाव तिथं एंटर करणं गरजेचं आहे. कारण मी बोलतोय त्या माणसाची मोबाईलशी बोलतोय का त्या कोण व्यक्ती, नाव त्याचं कळणं गरजेचं आहे. त्यामुळं कम्युनिकेशन व्यवस्थित होईल. कोण विचारतोय हे लक्षात येऊ शकेल आणि जो विचारतोय त्याला त्याचं समाधान झाल्यानंतर पुन्हा काही प्रश्न रिलेटेड काय झाले त्याच संदर्भात, तर ते कोणत्या व्यक्तीशी मी बोललोय ते मला क्लिअर होऊ शकेल. दुसरी गोष्ट, मोबाईल शक्यतो होरिझॉन्टल शेपमध्ये ठेवा. म्हणजे तुमचा मोबाईल हा असा उभा न ठेवता असा आडवा ठेवावा, जेणेकरून आपले मेमरी टेक्निक्स एक्झरसाइज जे आहेत त्या करताना त्या व्यवस्थित मला पाहता येऊ शकतील. दुसरी गोष्ट, सोफ्यावर, बेडवर झोपून आणि अशा पद्धतीने मीटिंग अटेंड करू नका. तुम्ही प्रॉपर खुर्चीत किंवा व्यवस्थित एका ठिकाणी बसून तुम्हाला हे मीटिंग अटेंड करायचे आणि शक्यतो लूज कपडे हवेत, ज्यामुळे एक्झरसाइज करताना तुम्हाला त्याची अडचण येऊ नये एक्झरसाइज करताना. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या दरम्यान, झूमच्या मीटिंगच्या दरम्यान तुमची पाणी बॉटल किंवा पाण्याची व्यवस्था तुमच्या जवळपास असायला पाहिजे. म्हणजे तहान लागली आणि पाणी प्यायचं झालं तर तुम्हाला मीटिंग सोडून त्या गोष्टीसाठी जायची गरज भासू नये, ती तिथंच तुम्हाला जवळ उपलब्ध असावी. दुसरी गोष्ट, नोटबुक,
पेन हे तुमच्याकडे त्या जागेवर असायला पाहिजे. म्हणजे मीटिंग चालल्यावर तुम्ही नोटबुक शोधताय किंवा पेन शोधताय असा प्रकार नको. तर ती एक गोष्ट जाणीवपूर्वक हे ठेवा. दुसरी गोष्ट, शक्यतो जर हेडफोन वापरता येऊ शकला मोबाईल झूम मीटिंगच्या दरम्यान तर उत्तमच, आणि नाहीच जर पॉसिबल असेल तरी हरकत नाही. पण जर शक्य झालं तर तो जरूर प्रयत्न करावा. त्याने वाईज डिस्टर्बन्स कमी येतो, हमिंगची समस्या जास्त राहत नाही त्या वेळेला. दुसरी गोष्ट, काही प्रश्न असेल तर हँड राईज करू शकता आणि नंतर माईक अनम्यूट करून तुमचे प्रश्न हे करू शकता. दुसरी गोष्ट, व्हिडिओ ऑन ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्या मागच्या मीटिंगमध्ये बरेच लोकांनी व्हिडिओ ऑन ठेवले नव्हते आणि नंतर कळलं की त्यांचं काहीतरी टेक्निकल इश्यू होता, काही प्रॉब्लेम होता. मग जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहायला पाहिजे, तुम्ही कळवायला पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही ग्रुप केलेले त्यात सुद्धा कळवलेलं नाहीये. ज्याला प्रत्यक्ष बोलणं झाल्यावर तुम्ही सांगता की असं टेक्निकल प्रॉब्लेम होता. मग ते हे टेक्निकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते आधीच तुम्ही क्लिअर करून घ्या. आणि जर तुम्हाला त्यातलं टेक्निकल नॉलेज नसेल, माहीत नसेल, ते ऑपरेट करता येत नसेल, तो जो जाणकार व्यक्ती असेल घरातला त्याच्याकडनं ती माहिती करून घ्या. आणि शक्यतो रविवारची मीटिंग मिस करू नका. जास्तीत जास्त मेन पार्ट त्या मीटिंगमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उदाहरणार्थ आपण प्रात्यक्षिक जे बघितलं होतं, आकडे स्मरणात ठेवायचं आणि नंबर वाईज काही गोष्टी जे एक्सपेरिमेंट केलं होतं ते या मीटिंगमध्ये त्याचं टेक्निक तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आणि यासाठी आणि ते बेसिक गोष्टी सगळ्या जाणून घेण्यासाठी कृपा करून वेळेच्या 10-15 मिनिटं आधी उपस्थित राहावा. आणि शक्यतो करून मीटिंग चालू झाल्यानंतर जे उशिरा जे जॉईन होणार आहेत तर त्यांनी शक्यतो टाळलं तर बरं होईल. तर मीटिंगचा फ्लो त्यात डिस्टर्ब होतो त्या जॉईनिंग मध्ये, ते ऍक्सेप्ट करताना येणाऱ्या सदस्यांना. त्यामुळं 10-15 मिनिटं आधी ह्या गोष्टी क्लिअर झाल्या नंतर पूर्ण मीटिंग एंड पर्यंत आपण नॉनस्टॉप घेऊया. मध्ये वाटल्यास एक 5-1 मिनिटाचा ब्रेक घेऊ तुम्हाला हवा असेल तर. पण शक्यतो करून सांगितलेल्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. भेटूया या झूम मीटिंग मध्ये सर्वांगी शिबिराच्या 3ऱ्या दिवशी. धन्यवाद. सकाळी तुम्हाला त्याची मीटिंगची लिंक पाठवली जाईल. कृपया टेक्निकल काही इश्यू असेल तर चॅट बॉक्समध्ये सांगा, ग्रुपवर सांगा, जेणेकरून आमच्या बाजूने काही असतील अडचणी तर आम्ही त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या बाजूने असतील तर ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे त्याचे जाणकार आहेत त्यांना विचारून त्यातनं मार्ग काढून त्या गोष्टी आधीच क्लिअर करता आल्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय शंकर.